राम राम, तुमचं स्वागत आहे आपल्या मनसोक्त या यूट्यूब चॅनलवर। जगूया मनसोक्त या व्हिडिओमध्ये आपण मराठी म्हणी व त्यांचे अर्थ घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ आहे प्रथम पोटाची सोय करणे, नंतर देवधर्म करणे। अति तेथे माथी या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच असतो। अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ आहे जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही। आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ आहे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे। आगीतून उठून फुफाट्यात पडणे या म्हणीचा अर्थ आहे एका संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे। आलिया भोगासी असावे सादर या म्हणीचा अर्थ आहे कोणतीही तक्रार न करता आलेली परिस्थिती स्वीकारणे। उडत्या पाखराची पिसे मोजणे या म्हणीचा अर्थ आहे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे। आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार या म्हणीचा अर्थ आहे जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थच। खऱ्याला मरण नाही या म्हणीचा अर्थ आहे खरे कधी लपत नाही। गाढवास गुळाची चव काय या म्हणीचा अर्थ आहे ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्याचे महत्व निरर्थक असते। दैव देते कर्म नेते या म्हणीचा अर्थ आहे दैवाने लाभलेल्या गोष्टी वाईट वागणुकीमुळे टिकत नाही। उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ आहे अंगात थोडीशी कुवत असून देखील जास्त दिमाग दाखवणे। इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही बाजूनी अडचणीत। नाव मोठे लक्षण खोटे या म्हणीचा अर्थ आहे दिखावा मोठा प्रत्यक्षात उलट परिस्थिती। गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा अर्थ आहे आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे। मुंगी होऊन साखर खावी, हत्ती होऊन लाकडे मोडू नये या म्हणीचा अर्थ आहे नम्रतेने वागून आपला फायदा करून घ्यावा। कामापुरता मामा या म्हणीचा अर्थ आहे गरजेपुरते गोड बोलणे। ताकास तूर लागून न देणे या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा थांगपटा लागू न देणे। टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही या म्हणीचा अर्थ आहे अपार कष्टा वाचून मोठेपण मिळत नाही। चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ आहे गुन्हा करणाऱ्याला अपराधी वाटणे। अशा प्रकारे ही मराठी म्हणी व त्यांचे अर्थ अशा व्हिडिओसाठी आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।